वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल. डिअर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा 15 चॅप्टर एरिया याच्यातला प्रॅक्टिस सेट 15.1 सॉल्व्ह करणार आहे. ओके, याच्या आधी पण मी याचा व्हिडिओ केला होता, पण खूप विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की क्वेश्चन थर्ड थोडासा समजायला डिफिकल्ट आहे, तर थर्ड क्वेश्चनसाठी मी पूर्ण प्रॅक्टिस सेटचा परत एक व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय आणि हा मी कमेंटमध्ये पिन पण करून ठेवेल. तर बघा, इथे तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचे. तर एरिया ऑफ स्क्वेअर ह्याचे जे फॉर्म्युले आहेत ना, हे लर्न पाहिजे. ते आता लर्न करा, ते 10th स्टँडर्ड पर्यंत लर्नच पाहिजे तुम्हाला, कारण ते लक्षात असतील तर तुम्हाला ह्याच्यावरचे सम सोडवणं इझी राहील. तर एरिया ऑफ अ स्क्वेअर काय असतो? साइड स्क्वेअर. ओके, पूर्ण पाठ करून ठेवायचा, कायमचा फिक्स पाहिजे डोक्यात. एरिया ऑफ अ रेक्टँगल. ओके, लेंथ इंटू ब्रेड्थ. बघा, मी रेक्टँगलचा डायग्राम पण इथे काढून दाखवलाय, स्क्वेअरचा डायग्राम पण काढून दाखवलेला आहे. एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ अ साइड्स मेकिंग राईट अँगल. ओके, हा पण फॉर्म्युला पूर्ण पाहिजे. राईट अँगल म्हणजे ज्याचा एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ अ साइड्स मेकिंग राईट अँगल. एरिया ऑफ अ ट्रायंगल, नॉर्मल ट्रायंगल, ज्याचे अँगल्स कोणते पण असतील. ओके, 90 डिग्री असण्याची गरज नाहीये. तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, तर हा याच्या एरियाचा फॉर्म्युला आहे. तर बघा, एरिया ऑफ अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम म्हणजे बघा, ज्याच्या समोरच्या बाजू सेम असतात, पण अँगल 90 डिग्री नसतो कोणताच. इथे जर 90 डिग्री अँगल असेल तर तो रेक्टँगल होतो, 90 डिग्री नसेल तर तो पॅरलोग्राम होतो. मग त्याचं काय फॉर्म्युला? बेस इंटू हाईट. ओके, इथे लेंथ इंटू ब्रेड्थ होता, इथं बेस इंटू हाईट आहे. ओके, तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सोडवणं इझी राहील. ओके, आता हे फॉर्म्युले तुमचे लर्न झाले की मग आपण आता क्वेश्चन बघू. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय? इफ द बेस ऑफ अ पॅरलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. तर बघा, एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय? बेस इंटू हाईट. बेस दिलेला आहे आपल्याला 18 आणि हाईट दिलेली आहे 11. मग बेस इंटू हाईट 18 इंटू 11, तर 18 इंटू 11 करा. ओके, रफमध्ये करायचं. त्याचा आन्सर तर 198. आणि एरिया कधी पण स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये लिहितात, म्हणून CM आणि वरती स्क्वेअर असं लिहायचं. ओके, तर हे आपला आन्सर आहे. चलो सेकंड क्वेश्चन बघू. इफ द एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट. ओके, आपल्याला माहिती आहे कोणत्याही फॉर्म्युला मधल्या जर सगळ्या व्हॅल्यू माहित असतील आपल्याला, पण एखादी व्हॅल्यू मिसिंग असेल तर ती फाइंड आउट करता येते. जसं एरिया माहित नसेल, बेस आणि हाईट दिली असेल तर एरिया फाइंड आउट करता येतो. तसंच जर एरिया दिला असेल, बेस दिला असेल, हाईट दिली नसेल तर हाईट पण फाइंड आउट करता येते. ओके, ह्याच्यासाठी आपण समीकरण मांडतो. ओके, इक्वेशन बघा, एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ओके, तर आता याची लेफ्ट अँड राईट साईड बॅलन्स्ड आहे. तर तुम्ही बेसची व्हॅल्यू इथे टाकली 8 आणि इथे एरियाची व्हॅल्यू टाकली 29.6. ओके, हाईट माहित नाही तर हाईटला असंच ठेवलं. पण इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय करतो? जी व्हॅल्यू माहित नाही ना, तिला लेफ्ट साईडला ठेवतो. ओके, म्हणून आपण काय केलं? हे पूर्ण टर्न केलं, म्हणजे 8 इंटू H इथे आणि 29.6 इकडे. ओके, पण इथे मी एक स्टेप अजून मिसिंग करून टाकली, कारण आपल्याला एवढा काही वेळ घालवायचा नाही क्वेश्चन सोडवायला. तर H आणि 8 इथे लेफ्ट साईडला होता, तर 8 हा कोणता? इंटू मध्ये होता की नाही H बरोबर, तर त्याला अपोजिट साईडला गेल्यानंतर तो मल्टिप्लिकेशन मधला अपोजिट साईडला गेल्यानंतर डिव्हिजन मध्ये जातो. म्हणजे काय झालं? 29.6/8 झालं इकडे, म्हणजे हाईटची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 29.6/8. ओके, आणि हे सॉल्व्ह करायचं आपण रफमध्ये. तर 8 ने डिवाइड करायचं. बघा, 8 3 जा 24, रिमेनिंग 5, 6 घेतले, मग 8 7 जा 56, आन्सर आला 00. ओके, पण इथे न्यूमरेटरमध्ये एक डेसिमल होता, मग तो डेसिमल आपण कॅरी फॉरवर्ड करायचा आन्सरमध्ये. मग 37 आन्सर नाही लिहिणार, तर 3.7 आपण लिहिणार. म्हणून हाईट किती आपली आली? 3.7 सेंटीमीटर. ओके, आता नेक्स्ट सम जे आहे थर्ड सम, थोडंसं असंच आहे, इझी आहे, पण थोडंसं डेसिमलचाच तिथे गडबड आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना समजायला थोडंसं अवघड गेलं. तर आता आपण ते शांतपणे बघूया. ओके, तर इथे बघा, एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. आणि इफ द हाईट इज 6.4. ओके, हाईट किती आहे? 6.4 सेंटीमीटर. ओके, फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस. ओके, तर बेस फाइंड आउट करायचा आपल्याला. मग आपण आपला फॉर्म्युला लिहिला, एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ओके, इथपर्यंत सगळ्यांना इझी आहे. आता मला सांगा, एरिया किती? 83.2.
बेस माहित नाही म्हणून व्हॅल्यू बीस ठेवली इथे आणि हाईट किती आहे 6.4. ओके, तर 6.4 घेतली. आता इक्वेशन सॉल्व्ह करताना आपला रूल काय असतो, ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते सगळं आपल्याला लेफ्ट साईडला पाहिजे. मग आपण काय केलं, बी इंटू 6.4 इकडे घेतलं लेफ्टला आणि 83.2 इथे घेतलं. ओके, स्टेप मिसिंग ठेवलेली आहे मी इथे, कारण ही स्टेप आता आपण 5th 6th स्टँडर्डमध्ये असताना लिहायचो, आता ती गरज नाहीये 9th स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये आपल्याला. तर बी बरोबर किती येणार, बीच्या बरोबर कोण होता, हा 6.4 होता ना मल्टिप्लिकेशनला, तो जो अपोजिट साईडला जातो तो जातो डिव्हिजनमध्ये. ओके, म्हणजे इथे किती झालं 83.2/64. ओके, हा जो 6.4 आहे तो अपोजिट साईडला गेला, तो डिव्हिजनमध्ये गेला, म्हणून बीची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 83.2/6.4. ओके, तर आता इथे दोन्हीकडे डेसिमल आहे आपल्याला. अशा वेळी काय करायचं, हे डेसिमल दोन्हीकडे आले की नाही, मग आपण हे सॉल्व्ह करणार तर डेसिमलमध्ये करणार, त्याच्यापेक्षा हे डेसिमल आपण घालून टाकायचं. म्हणजे कसं, आपण कोणत्याही सममध्ये जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने आपण मल्टिप्लाय करतो किंवा सेम नंबरने डिवाइड करतो तर व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे 83.2 ला जर आपण मल्टिप्लाय केलं 10 ने आणि 6.4 ला आपण मल्टिप्लाय केलं 10 ने तर व्हॅल्यू सेम राहणार. ओके, मी इथे तुम्हाला रफमध्ये ते करून दाखवतो. म्हणजे आपण काय केलं इथे, बघा 83.2 इंटू 10. ओके, आणि अपॉन 6.4 इंटू 10. तर याचा आन्सर काय आहे ना बघा, 83.2 इंटू 10. तर हा 10 आल्यामुळे 0 आल्यामुळे हा याचा डेसिमल गेला, म्हणजे किती राहिले इथे 83.2 म्हणजे 832. ओके, आणि ते 6.4 मध्ये पण डेसिमल निघून गेला, म्हणजे किती राहिला 64. ओके, जेव्हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये असं एक डेसिमल असेल तर तो आपल्याला काढून टाकता येतो. म्हणजे हे आपल्याला मिळालं इथे 832/64. ओके, आणि हे सॉल्व्ह केलं आपण. ओके, रफमध्ये आपण 64 ने जर 832 ला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर आपला 13 मिळतो. पण आता 64चा टेबल कोणाचा लर्न आहे, कोणाचाच नाही. 64चा लर्न कधी केलाच नाही, 30 पर्यंत पण आपल्याला येत नाहीयेत. ओके, मग आपण अशा वेळी काय करायचं, याला जे बोलतात ना अवयव पाडणं किंवा फॅक्टरायझेशनची मेथड यूज करायची. ओके, फॅक्टरायझेशनची मेथड यूज केली तर आपल्याला इझिली हे सॉल्व्ह करता येतं. म्हणजे कसं बघा, 832/64. ओके, आता मला तर याला डायरेक्ट डिवाइड करता येत नाही 64 ने, समजा 64चा टेबल लर्न नाही. आता एक्झाममध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो, मग काय करायचं आपण याला, तर ह्या दोघांना पण 2 ने डिवाइड करता येतं की नाही, मग 2 ने डिवाइड करायचं. मग काय येणार बघा, 2 ने जर डिवाइड केलं आपण तर 64 ला डिवाइड करताना कसं होणार, तर 32. ओके, वरती किती येणार 400, इथे 832 आहे ना, हा म्हणजे 416. ओके, बघा बे त्रिक 6 आणि बे दुने 4, 2चा भाग लागला इथे आपला, 2चा भाग दिला. ओके, आणि इथे पण कितीचा भाग दिला आपण, 2चा भाग दिलेला. ओके, मग किती आलं 416/32. मग आता ह्याला परत 2 ने डिवाइड करायचं, मग किती येणार 16. बघा 16 दुने 32 आणि इथे किती येणार तर 208. ओके, मग अजून डिवाइड करायचं, कसं होणार 8 दुने 16 आणि इथे किती येणार 104. ओके, 104. अजून इझिली डिवाइड करता येईल का आपल्याला, करता येतं. मग इथे किती येतं 452. ओके, मग 26/2 आर 13, कारण 2 × 13 = 60. तर हा 13चा आपला आन्सर आपल्याला इथे मिळतो. इथे 2च स्टेप आहे, इथे डेसिमल होता तो डेसिमल काढून टाकायचा आहे आणि 64 ने 832 ला डिवाइड करायचं आहे. ओके, एवढं केलं तर आपल्याला आन्सर किती मिळतो 13, इझिली मिळतो आन्सर. किंवा 64 ने डायरेक्टली तुम्ही डिवाइड करू शकता तरी तुम्हाला आन्सर 13च मिळणार आहे. आता 64 ने जर डायरेक्टली तुम्हाला डिवाइड करायचं असेल तर 64चा टेबल तयार करा. 64 1 जा 64, 64 2 जा 128, 64 3 जा 192. ओके, लर्न करा टेबल, बनवा तुम्ही रफमध्ये. मग बघा 64 1 जा 64चा इथे डिव्हिजन लागला, रिमेनिंग किती आले आपले 19. ओके, 19 ला 64 ने डिवाइड करता येत नाही, मग 2 घेतलं इथे आपण. ओके, 2 घेतल्यानंतर काय होणार बघा, 64 3 जा 192. ओके, रिमाइंडर 0 0. आपला आन्सर किती आला 13. इतकं सिंपल आहे. आपला बेस किती आला 13 सेंटीमीटर. सगळ्यांना कळलेलं आहे. जर कळलं नसेल तर मला परत सांगा, मी परत त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेन. थँक्यू व्हेरी मच.